नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न अँड ग्रो टुगेदर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स या चॅप्टरमधील केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स या पाहत आहोत. त्यातल्या पहिल्या दोन प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, ऑक्सिजन अँड हायड्रोजन बॉन्ड इज ब्रोकन अँड वी हॅव सीन टू रिॲक्शन्स. These are acidic nature of alcohols and phenols and esterification reactions. Then we have seen the breaking of a COH bond, कार्बन आणि OH बॉन्ड ब्रेकिंगच्या रिॲक्शन पाहिल्या. त्यामध्ये सुद्धा ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड मध्ये रिॲक्शन विथ HX, दॅट इज HCl, HBr अँड HI, त्यामधली आपण जी लुकास रिएजंट बरोबरची रिॲक्शन होती ती पाहिली होती. व्हॉट इज लुकास रिएजंट? द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 is known as Lucas reagent, and it is the distinguishing reaction between primary, secondary and tertiary alcohol. ती अतिशय महत्त्वाची अशी रिॲक्शन आपण पाहिली होती. देन रिॲक्शन विथ PCl3, PCl5, PBr3, PI3, SOCl2 या रिॲक्शन आपण पाहिल्या होत्या. आणि आज आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू फॉर्म अल्किन्स ही जी रिॲक्शन आहे ती आपण 11वीमध्येच पाहिलेली आहे. आणि 11वीमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किन्स त्या याच्यामध्ये आपण पाहिली होती. 11वी केमिस्ट्री टेक्स्टबुक सेक्शन 15.2. The reaction gives more substituted alkene as the major product in accordance with the Set-Zep rule. आता आपल्याला हे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला भरपूर माहीत आहेत. अल्कोहोल्स वेन ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड और ॲल्युमिना अंडरगो डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन होत असताना याला बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलेलं आहे. CH3CH2OH हे एक अल्कोहोल आपण घेतलं. त्याच्यामध्ये हा जो पहिला कार्बन आहे की ज्याच्यावरती OH प्रेझेंट आहे त्याला अल्फा कार्बन म्हटलं जातं, आणि त्याच्या शेजारचा कार्बन आहे त्याला बीटा. बीटा कार्बनचा हायड्रोजन इलिमेंट होत असतो म्हणून त्याला बीटा इलिमिनेशन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. त्याचं रिझन मी सांगितलं की हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन ॲटम इज रिमूव्ड, अँड व्हेन इट इज रिमूव्ड, व्हेन this ethanol is heated with concentrated sulfuric acid. concentrated sulfuric acid बरोबर हीट केलं, concentrated sulfuric acid H2SO4 बरोबर हीट केलं, तर फॉर्मेशन ऑफ आता पहिल्या बीटा कार्बनचा काय जाणार आहे हायड्रोजन, म्हणून तिथे काय राहिलं CH2, आणि या कार्बनचा अल्फा कार्बनचा OH निघून जाणार आहे आणि याचा H निघून जाणार आहे. म्हणून कार्बन कार्बन बॉन्ड काय होणार, डबल बॉन्ड CH2, इथिन इज फॉर्मड. परंतु आपल्याला ही रिॲक्शन इथंच थांबवून चालणार नाही. तर सेट-झेप रूल काय सांगतो, जर असं कंपाऊंड असेल CH3 CHOH CH2 CH3, what is the name of this compound? When this compound is heated with concentrated H2SO4, what happens? काय होते ते आपल्याला बघायचं आहे. काय व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणणार, याला बीटा कार्बन, हा सुद्धा काय आहे बीटा कार्बन ॲटम आहे. आणि दोन प्रकारचे बीटा कार्बन ॲटम आहेत. का दोन प्रकारचे म्हटलं तर पहिल्यावरती 3 हायड्रोजन आहेत, दुसऱ्यावरती 2 हायड्रोजन आहेत, म्हणून हे दोन प्रकारचे बीटा कार्बन ॲटम्स आहेत. मग आता कुठल्यावरचा हायड्रोजन काढायचा, तर अकॉर्डिंग टू सेट-झेप रूल मोअर सबस्टिट्युटेड अल्किन मस्ट बी फॉर्मड. मोअर सबस्टिट्युटेड अल्किन कधी तयार होईल, जर आपण CH3चा हायड्रोजन काढला तर अल्किन काय तयार होईल, CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3, म्हणजे काय तयार झालं ब्यूट-1-इन. आणि जर याचा हायड्रोजन काढला आपण
तर आपल्याला कंपाऊंड मिळेल. हे CH3 आहे तसं CH डबल बॉन्ड CH3 आपण काय काढलं आता, हा OH आणि यातला हायड्रोजन आणि डबल बॉन्ड या दोघांमध्ये दिला, तर याला काय म्हणणार आपण, ब्यूट 2 इन. आता ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इन त्यामधले मूवर सबस्टिट्यूटेड अल्किन कोण आहे, तर ब्यूट 2 इन इज मूवर सबस्टिट्यूटेड अल्किन बिकॉज इट इज डाय सबस्टिट्यूटेड. हा एक अल्किल ग्रुप आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या अल्किनला 2 अल्किल ग्रुप आहेत, म्हणजे इट इज डाय सबस्टिट्यूटेड. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला एकच अल्किल ग्रुप आहे, हेन्स इट इज अ मोनो सबस्टिट्यूटेड अँड इट इज अ डाय सबस्टिट्यूटेड. अशा पद्धतीनं आपल्याला ही एक रिॲक्शन अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. व्हॉट इज सेट रूल इन द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, hydrogen atom from that beta carbon atom is removed which gives more substituted alkene. अशा पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, ज्या बीटा कार्बनवरती कमी हायड्रोजन आहेत त्याचा आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. ते सुद्धा आपल्याला असं जरी लक्षात ठेवलं चालते. हेन्स डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आता आणखी एक रिएजंट वापरलेला आहे. Instead of concentrated H2SO4 we can use alumina. That means Al2O3 can be used instead of concentrated H2SO4 and heating also required 623 Kelvin temperature. आता ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आपण तरी हे जे टेम्परेचर आहेत प्रायमरीसाठी, सेकंडरीसाठी आणि टर्शरीसाठी वेगवेगळे टेम्परेचर आहेत. For primary alcohols 623 Kelvin alumina catalyst. For secondary, this is for primary. For secondary alcohol 523 Kelvin temperature is required, and for tertiary alcohol 423 Kelvin temperature is required. Like this, there is also for the concentrated H2SO4 different concentrations of concentrated H2SO4 are used for primary, secondary and tertiary. For primary alcohols 95% H2SO4 is used, and also the temperature is mentioned, and that is 473 Kelvin temperature. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. फॉर सेकंडरी अल्कोहोल्स हे आपण 11 स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. 60% H2SO4 and how much temperature? Temperature is 373 Kelvin temperature. अशा पद्धतीनं टर्शरीसाठी आणखी आपल्याला टेम्परेचर आहे 360 डिग्री सेल्सिअस, 363 केल्विन. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टेम्परेचर. आणि इथं 20% H2SO4, 20% H2SO4 फॉर टर्शरी. प्रायमरीसाठी काय आहे, सेकंडरीसाठी कंडिशन काय आहे, तर 3 कंडिशन वेगवेगळ्या आहेत. दिस इज फॉर प्रायमरी, दिस इज फॉर सेकंडरी अँड फॉर टर्शरी. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या H2SO4 बरोबर रिॲक्शन करायची आहे. महत्वाचं काय आहे तर बीटा इलिमिनेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. व्हाय इट इज नोन ॲज बीटा इलिमिनेशन? बिकॉज हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन इज रिमूव्ड. देन नेक्स्ट रिॲक्शन, एक प्रॉब्लेम इथं आपल्या पुढे दिलेला आहे की राईट द रिॲक्शन शोईंग मेजर अँड मायनर प्रोडक्ट्स फॉर्म्ड ऑन हिटिंग ब्युटॅन टू ऑल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आत्ताच मी हे प्रोडक्ट लिहिले होते आणि याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो बीटा कार्बन आहे, हा सुद्धा बीटा कार्बन आहे आणि हा जो आहे तो अल्फा आहे. आपल्याला हा हायड्रोजन काढल्यानंतर कुठला प्रोडक्ट मिळतो तर ब्यूट 1 इन मिळतो, तो मायनर आहे. आणि जर हा बीटा हायड्रोजन काढला तर ब्यूट 2 इन इज फॉर्म्ड ॲज द मेजर प्रोडक्ट. व्हाय इट इज? अकॉर्डिंग टू सेट झेप रूल.
हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. काय सेट्स अप रूल? मूवर सबस्टिट्यूटेड अल्कीन is formed as major product in the dehydration or dehydrohalogenation reaction. In the dehydration or dehydrogenation or dehydrohalogenation, dehydrohalogenation म्हणजेच काय? तर अल्काइल हॅलाइडच्या बाबतीमध्ये सुद्धा ही रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. CH3CHBr CH2 CH3. तर यात सुद्धा आपण HBrचं रिमूव्हल केलेलं आहे आणि त्यासाठी रिएजंट कुठला वापरला होता आपण? आठवतंय का बघा? रिएजंट वापरला होता अल्कोहोलिक KOH heating refluxed. Then this is a beta elimination reaction. Two types of beta hydrogen atoms are present and we get butadiene as a major product according to which rule? Sedgwick rule. आणखी एक रिॲक्शन इथं दिलेली आहे, त्याचा आन्सर सुद्धा आता खाली दिलेला आहे. राईट अँड एक्सप्लेन रिॲक्शन्स टू कन्वर्ट प्रोपॅन 1-ऑल इनटू प्रोपॅन 2-ऑल. प्रोपॅन 1-ऑल पासून प्रोपॅन 2-ऑल, एका अल्कोहोल पासून दुसरं अल्कोहोल आपल्याला तयार करायचं आहे. पहिलं काय? प्रोपॅन 1-ऑल CH3 CH2 CH2OH हे प्रोपॅन 1-ऑल आहे आणि आपलं फायनल प्रॉडक्ट काय? CH3 CHOH CH3. याच्याकडे हा रिॲक्टंट आहे आणि हा प्रोडक्ट आहे. मग रिॲक्टंटमध्ये प्रायमरी आहे, याला प्रायमरी म्हटलं आपण आणि याला सेकंडरी म्हटलं. तर याच्यापासून हे बनवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? हा OH ग्रुप डायरेक्ट इथे येऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा याला डिहायड्रेशन रिॲक्शन म्हणून सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन आपल्याला करत असताना पहिला डिहायड्रेशन करा, बाय युजिंग ॲल्युमिना करा किंवा concentrated H2SO4. We can use alumina as well as concentrated H2SO4. Here alumina is taken and 623 Kelvin formation of alkene takes place. CH2 double bond CH2 CH3 CH3 single bond CH double bond CH2 असं तयार होईल. कारण यातला OH आणि यातला H असं निघून जाणार, इथे डबल बॉन्ड तयार होईल. ज्या कार्बनचा OH आणि H गेलाय त्याच्यामध्ये डबल बॉन्ड होईल आणि हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस आपल्याला काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि H3O. आता ही जी ॲडिशन आहे ती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कसं ॲड होतं? HOSO3H म्हणजेच H2SO4 हे ॲड झालं तर CH3 CH. आता इथं मार्कॉनी ग्रुप सुरू ॲडिशन करायचे आहे. OSO3H ग्रुप जो आहे तो मधल्या कार्बनला जाईल आणि हायड्रोजन इथं जाईल आणि नंतर H3O बरोबर H3O प्लस बरोबर जी रिॲक्शन आहे म्हणजेच H2O बरोबर, तर H2Oचे ॲडिशन करत असताना इथं H आणि OH H2SO4 इज रिजनरेटेड. H2SO4 इज regenerated and formation of propan 2-ol CH3 CHOH and CH3. अशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन केलं. दोन स्टेप वेगवेगळ्या वापरल्या. पहिला डिहायड्रेशन केलं आणि नंतर ॲडिशन टू फॉर्म अल्कोहोल. म्हणजे काय केलं आपण? रिॲक्शन ऑफ अल्कोहोल अँड प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल ॲट दी सेम टाइम बट डिफरंट अल्कोहोल इज फॉर्मड. अशी आपण ही रिॲक्शन पाहिली. आता एक नेक्स्ट रिॲक्शन शेवटची आपल्याला पाहिजे अल्कोहोलची, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ऑन रिॲक्शन विथ ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगो dehydrogenation. What is mean by dehydrogenation? Dehydrogenation means removal of hydrogen. H2 चा रिमूव्हल करायचा आहे. It is known as dehydrogenation. And from कशापासून करायचं आहे डिहायड्रोजनेशन? प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल अंडरगो ऑक्सिडेशन. हायड्रोजनचं रिमूव्ह म्हणजेच काय? ऑक्सिडेशन. इथं प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, वरच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा दिलेलं आहे.
की ऑक्सिडायझिंग एजंटचे कोणकोण आहेत, तर क्रोमिक अनहायड्राइड आहे, पोटॅशियम डायक्रोमेट इन कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोपोर, दॅट मीन्स acidic K2SCR27 and acidic KMNO4. These are the strong oxidizing agents and they convert primary alcohol into aldehyde, and aldehydes are again converted into कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता सेकंडरी अल्कोहोल्स तसंच होतं. सेकंडरी अल्कोहोल्स आर व्हेन ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. प्रायमरीचं एक्झाम्पल आपण घेऊया. CH3CH2OH. दिस इज द प्रायमरी अल्कोहोल. ऑन ऑक्सिडेशन दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, कुठला हायड्रोजन जाणार आहे निघून, तर हा एक हायड्रोजन जाणार आहे आणि हा एक हायड्रोजन निघून जाणार आहे, म्हणून आपल्याला मिळतं CH3CHO. अल्डिहाइड तयार झालं. इथेनॉल पासून इथॅनॉल, हे इथॅनॉल आहे आणि हे काय, इथॅनॉल. ऑन ऑक्सिडेशन बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक acidic KMNO4, acidic potassium dichromate or chromic anhydride, हे स्ट्रॉंग वापरले तर इट कॅन अगेन ऑक्सिडाइज टू द CH3COOH. अल्डिहाइड आर ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ऍसिड. यांचा जर विचार केला तर हे प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळं 2 कार्बन असणाऱ्या अल्कोहोल पासून 2 कार्बन असणारं अल्डिहाइड मिळतं आणि ते 2 कार्बन असणारं कार्बोक्सिलिक ऍसिड देतं. परंतु हेच जर आपण सेकंडरी यूज केलं CH3CHOH CH3, तर याचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला CH3C डबल बॉन्ड O CH3 कीटोन मिळालं. 3 कार्बन असणाऱ्या सेकंडरी अल्कोहोल पासून 3 कार्बन असणारं कीटोन मिळालं. परंतु याचं जर फर्दर ऑक्सिडेशन केलं तर 2च कार्बन असणारं कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार आहे. 2 कार्बन, दिस इज 3 कार्बन अँड ऑल्सो 3 कार्बन. 3 कार्बन असणाऱ्या अल्कोहोल पासून 3 कार्बन असणारे कीटोन मिळालं ऑक्सिडेशन झाल्यानंतर. आणि कीटोन्स रेजिस्ट फॉर फर्दर ऑक्सिडेशन, बट विथ द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट they convert into the carboxylic acid containing 1 or more carbon atom less. अशा पद्धतीनं सेकंडरी झालं. आणि टर्शरीचं सुद्धा तसंच आहे. टर्शरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन बाय युजिंग these strong oxidizing agent first undergo dehydration, अल्किन तयार होतं. हे याच्या मात्र डिहायड्रेशन झालं म्हणजे हा OH आणि ह्यातला एक H गेला, म्हणजे हे 2 मिथिल प्रोपीन तयार झालं किंवा आयसोब्युटिलीन तयार झालं. आणि ह्या आयसोब्युटिलीनचं परत ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्या 3 कार्बनचं कीटोन मिळेल CH3C डबल बॉन्ड OCH3. म्हणजे 4 कार्बन असणाऱ्या अल्कोहोल पासून 3 कार्बन असणारं कीटोन मिळतं आणि त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर 2 कार्बन असणारं कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. ही रिॲक्शन सुद्धा आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर असेल तर फर्दर ऑक्सिडेशन होतं. अँड टू प्रिव्हेंट दिस फर्दर ऑक्सिडेशन वन इम्पॉर्टंट रिएजंट इज युज्ड अँड इट इज नोन ॲज PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, और PDC, पिरिडिनियम डायक्रोमेट. These reagents they control the oxidation, they prevent the further oxidation of aldehyde from primary alcohol. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय मिळणार आहे, अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं तर कीटोन मिळणार आहे. आणि त्यांचं फर्दर ऑक्सिडेशन जर स्टॉप करायचं असेल तर आपल्याला PCC हा रिएजंट यूज करावा लागेल किंवा PDC. अदर ऑक्सिडायझिंग एजंट कॅन कन्वर्ट अल्कोहोल into corresponding carboxylic acid if primary same number of carbon atoms are present in carboxylic acid, but secondary and tertiary alcohols do not convert into the carboxylic acid with the same number of carbon atoms. This is the oxidation reaction of alcohols.
आणखी एक हिटिंग विथ कॉपर. आता ही सुद्धा एक डिहायड्रोजिनेशनची रिॲक्शन आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन दॅट मीन्स ऑक्सिडेशन. दिस इज द लास्ट रिॲक्शन ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं आपण पाहिलं की जर रिमूव्हल झालं तर म्हणजे जर हायड्रोजन यातला हा हायड्रोजन गेला आणि हा एक हायड्रोजन गेला तर RCHO झालं, म्हणजे हे काय आहे, अल्डिहाइड आहे. प्रायमरी अल्कोहोल on heating with copper at 573 Kelvin undergo oxidation and form aldehyde. Ketone also undergo oxidation and secondary alcohol can also undergo oxidation and form ketone, and tertiary alcohol undergo what happens here, dehydration of tertiary, आणि सेकंडरी असेल तर dehydrogenation. What is the difference between dehydrogenation and dehydration? Dehydrogenation means removal of H2 and dehydration removal of H2O. असा आपल्याला हे डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे, डिहायड्रेशन अँड डिहायड्रोजनेशन. लाईक दिस we have seen different reactions of alcohols. We'll see the reactions of phenols in the next lecture. Thank you.